महाराष्ट्रामध्ये नगर परिषद, नगरपंचायती, नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक शहराला निवडणुकीची सुद्धा एक संस्कृती असते. तसेच आपल्या शिरूर शहराला सुद्धा एक निवडणुकीची संस्कृती आहे. तर या संस्कृतीबद्दल आपण काय सांगाल? आपल्याला सगळ्याला माहिती आहे की शिरूरचा इतिहास हा कैलासवासी ऋषीभाऊ धारीवाल यांच्या सगळ्या कथक प्रयत्नांना, त्यांनी केलेल्या कष्टामुळे शिरूर शहराचा चेहरा मोहरा बदलला. पुढे तीच भूमिका आपले सहकारी प्रकाश शेठ धारीवाल यांनी शिरूर नगरीचा विकास करण्यासाठी चालवली आणि त्यांच्याच पावला पाऊल टाकून आज अलकाताई खांडरे आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहे. त्यांनी 10 वर्ष नगरसेवक आणि उपनगराध्यक्षपद भूषवलेले. आज या ठिकाणी साजिद खान आणि आपली धुळेताई हे वार्डातले इथले उमेदवार आहे. लोकांचा प्रतिसाद आपण पाहत असेल की अत्यंत उत्तम प्रतिसाद आहे. आमचा मुद्दा विकास आहे. विकास सोडून आम्हाला काय कोणावर टीका टिप्पणी फार करायची नाही. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही महाविकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणूक लढवत आहोत. शहरामध्ये प्रकाश जे धारीवाल कुटुंब आहे, या कुटुंबाभोवती राजकारण फिरत राहिलेलं आहे. पण अचानकच त्यांनी सर्व म्हणजे राजकारणातून एक्झिट घेतली याच्यामधून. तर मोठी राजकीय पोकळी या ठिकाणी तयार झालेली आहे आणि इथली लढत जी पहिल्यांदा दुरंगी असायची ती या ठिकाणी आता पंचरंगी लढत दिसत आहे. तर याच्यामध्ये संधी कोणाला मिळणार आहे नेमकं? आपण पाहत आहे महाविकास आघाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि यातली बहुतांशी सगळी शिरूर विकास आघाडीमध्ये काम करणारी ही मंडळी आहेत. त्यामुळं यांच्या चांगल्या कामाचं मागचं आणि उद्याचं भविष्यकाळ चांगल्या कामाचा म्हणून महाविकास आघाडीच्याच मागं आज शिरूर शहरातली जनता राहील. आता प्रचार एकदम शिगेला पोहोचलेला आहे. तर मतदारांना आवाहन करण्यासाठी तुमच्याकडं विकासाचे कोणकोणते मुद्दे आहेत? ज्यादातर मुद्दे असे आहेत की जे इंटरनल ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत आणि स्ट्रीट लाईटचे जे प्रॉब्लेम आहेत आणि रस्त्याचे तुम्ही येताना पाहिला असेल मंगलमूर्तीचा जो समोरचा जो रस्ता आहे हा मंगलमूर्तीचा सगळ्यात मुख्य प्रॉब्लेम आहे, जो आतापर्यंत कधीही पूर्ण झालेला नाहीये. याच्या पूर्वीचे जे काही कामं झालेली ते रस्त्यांची कामं झालेली ते आमच्या लोकांनी निवेदनं देऊन नगरपालिकेला मागच्या काळांमध्ये सांगून त्यांनी जे मुदले रस्ते पूर्ण केलेले. पण आता जे येणाऱ्या काळामध्ये जे राहिलेली कामं आहेत ते आम्ही बापूंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 100% ती कामं पूर्ण करू. असा अनेक ठिकाणी आरोप सुद्धा होतो की तुम्ही तुमच्या काळामध्ये जे काही कामं होते ते काही प्रलंबित राहिलेली आहेत. त्यावेळेला तुम्ही त्या टीकेला कसं उत्तर द्याल? आपली कामं 95% जास्त पूर्ण झाली. आता मी सतत कोणती कामं पूर्ण झाली? पाहत असेल की आज विसाव हॉटेल समोरचा रस्ता कॉन्क्रीटचा, शिरूर नगरपालिकेचं ऑफिस पहा, पंचायत समितीचं ऑफिस पहा, तहसीलदार कार्यालयामध्ये सगळे खाती जे आहेत शासनाची ते एकवटले तिथं एका छताखाली आपण आणलेले. पोलीस स्टेशनची इमारत पहा, प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पहा, अशी सांगणारी कामं एवढी ती पूर्ण झालेली आहे. आज 72 कोटीची पिण्याची पाण्याची योजना घोडधरणातनं काम चालू आहे. त्याच्या मंजुरी आपल्या काळात ते काम चालू आहे. आणि त्याचबरोबर शिरूरला कोर्टाची इमारत 72 कोटीची अत्यंत जोरात सुरू आहे. त्यामुळं प्रलंबित वगैरे काही नाही. आमच्या आश्वासनापेक्षा आमची पूर्तता काय झाली हे तपासावा. तुम्हाला लक्षात येईल आम्ही काय केलं. ताई नमस्ते. आपण नगरसेवक आणि उपनगराध्यक्षपद आपल्याकडे होतं. आपल्याला प्रशासनातील कामाचा आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याचा अनुभव आहे. तर तुम्ही या निवडणुकीला विकासाचे कोणकोणते मुद्दे घेऊन सामोरे जात आहात? सर्वप्रथम सर्वांना नमस्ते. आणि जे आहे आपले ज्या मूलभूत गरजा ज्या आहे, रोड, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, या गरजा लवकरात लवकर कशा पूर्तता करता येईल याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि स्त्रियांसाठी छोटे छोटे असे प्रशिक्षण करून त्यांना गृहउद्योग कसा करून देता येईल याचा निश्चित आम्ही प्रयत्न करू. अजून एक प्रश्न असा आहे, ज्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली त्याच राज्यामध्ये लाडक्या बहिणी सुरक्षित आहेत का? नमस्कार, मी वैष्णवी. माझा प्रथम मुद्दा असा आहे महिलांच्या सुरक्षेसाठी. आज मी एक स्त्री आहे, पण राज्यात आपण बघतो लहान मुलींवर देखील बलात्काराचे खूप प्रकार घडतात आता सध्या तरी. तर माझी विनंती आहे सरकारला, याच्यावर तुम्ही एक न्याय काढा, नाही का, आरोपींना फाशीची कठोर शिक्षा व्हावी, अशी एवढंच बोलून थांबते. बरं, तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? महिलांच्या सुरक्षेसाठी ठराविक ठिकाणी गार्डनच्या बाहेर काही असे जे
ओपन प्लेस आहेत अशा ठिकाणी CC कॅमेऱ्याची व्यवस्था करू आणि थोडे आपण पोलिसांची पण मदत घेऊ. ठराविक ठिकाणी जे युवक आहेत त्यांची सुद्धा आपण हेल्प घेऊ की तुम्ही आपल्या महिलांचं तुमच्या भगिनींचं रक्षण करा आणि सर्वांना सारखा न्याय द्या. सादी भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अलका ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वैष्णव धुळे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार, लाईव्ह टीव्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत.